आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. विशेष अधिवेशनासाठी विरोधकांच्या एकजुटीचे प्रश्नचिन्ह. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आवाहन केले आहे. ममता म्हणाल्या की भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगाला दहशतवादाबाबत भारताची भूमिका सांगण्यासाठी परदेशात गेले आहे. त्यांच्या सुरक्षित परतीनंतर सत्र बोलावले जाऊ शकते. राष्ट्रीय हित आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी केंद्राने उचललेल्या प्रत्येक पावलासोबत तृणमूल काँग्रेस ठामपणे उभी आहे असे ते म्हणाले आहेत. ममता यांच्यापूर्वी काँग्रेस आणि CPIनेही सरकारकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला समर्थन देण्याचे आश्वासन दिले होते. ऑपरेशन सिंदूर नंतरही काँग्रेस मोदी सरकारच्या भूमिकेशी सहमत होती. पण भारत-पाकिस्तान तणाव संपल्यानंतर आता राजकारण सुरू झाले आहे. बेळगावात महिलेला कोरोनाची लागण. देशभरात कोरोना साथीचा प्रसार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बेंगळुरूमध्ये 9 महिन्याच्या बाळाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर कोविड आता बेळगावात पोहोचला आहे. बेळगावमधील एका गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. सदर गर्भवती महिला गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पुणे येथे गेली होती. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आधीच वाढला आहे. 50 रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आता बेळगाव जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागाने हाय अलर्टवर कारवाई केली आहे. काल कर्नाटकात एकाच दिवसात 19 रुग्ण आढळून आले असून 35 सक्रिय रुग्ण आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मान्सून केरळामध्ये दाखल. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. हा मान्सून दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तमिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आता पुढील साधारण 7 ते 8 दिवसात म्हणजे 6 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रासह इतर भागात पोहोचण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण सरासरी एवढे किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. GIT तर्फे अभिकल्प प्रदर्शनाची मांडणी. उद्यमबाग येथील KLS गोगटे तंत्रज्ञान संस्थेच्या आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांतर्फे अभिकल्प हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. KB कुलकर्णी आर्ट गॅलरी, वरेरकर नाट्यसंघ, टिळकवाडी येथे हे प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यंगचित्रकार जगदीश कुंटे उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक 27 मे पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे असे कळविण्यात आले आहे. कोसळलेल्या निवाऱ्या शेजारील झाड हटविण्याचे काम सुरू.
शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत असलेल्या दाहिनीवरील निवारा शेड काल दुपारी झाड पडल्यामुळे कोसळली होती. या घटनेसंदर्भात महापालिकेने तात्काळ कारवाई करताना कोसळलेल्या निवाऱ्या शेजारील धोकादायक झाडे हटवण्याचे काम हाती घेतले आहे. निवाऱ्याच्या आसपासची धोकादायक झाडे हटवल्यानंतर कोसळलेला निवारा काढण्याचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. काल घडलेल्या घटनेनंतर महापौर मंगेश पवार यांनी तात्काळ शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन तेथील कोसळलेल्या निवारा शेडची पाहणी केली होती. त्याचबरोबर झाडे आणि कोसळलेला निवारा हटवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार झाडे आणि कोसळलेला निवारा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पित्याने केली 3 वर्षीय बालकाची हत्या. अवघ्या 3 वर्षाच्या बालकाला त्याच्याच पित्याने जळत्या लाकडाने मारल्यामुळे त्या बालकाचा मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना बैलोंगल तालुक्यातील हरुगोप येथे घडली आहे. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात आपल्याच मुलाला मारहाण केली. चुलीवरील लाकडाचा तुकडा डोक्यात, हातावर आणि छातीत मारल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू ओढवला. मद्यधुंद अवस्थेतील पित्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे अमानुष्य कृत्य केल्याचे सांगण्यात आले. हत्या झालेल्या मुलाचे नाव कार्तिक मुकेश असे आहे. हे कुटुंब मूळचे बिहारचे आहे. पती पत्नीमध्ये भांडण झाले. त्या रागातून पत्नी स्वयंपाक करत असताना पतीने चुलीतून लाकडाचा तुकडा घेतला आणि मुलाच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर मारला. त्यामुळे तो मुलगा जागीच मरण पावला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चोरी करण्यात आलेले 246 किलो कांस्य जप्त. सिद्धकलानगर अनगोळ येथील एका मूर्तिशाळेतून 7 क्विंटल कांस्य म्हणजेच ब्रॉन्झची चोरी करण्यात आली होती. घोड्याची प्रतिकृती चोरल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो मॅक्स व एक दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. दिनांक 2 मे रोजी ही घटना घडली होती. यामध्ये अनगोळ येथील मूर्तिशाळेतून घोड्याच्या प्रतिकृतीची चोरी करण्यात आली होती. 19 मे रोजी दिव्या सागर पोद्दार राहणार बांदूरगल्ली अनगोळ यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात या प्रकरणी फिर्याद दिली होती. पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. गौतम अजित देसाई वय 19 राहणार महावीर गल्ली कुट्टलवाडी आणि रवी सुरेश अरळप्पा नववर वय 19 राहणार ब्रह्मनगर मजगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी रायबाग येथील मठाधीशांना अटक. रायबाग येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील मठाच्या स्वामीजींनी त्यांच्या मठात येणाऱ्या एका भक्ताच्या मुलीला अन्य जिल्ह्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकेश्वर स्वामींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवसैनिक प्रकाश राऊत यांचे आकस्मिक निधन. मूळचे बडस आणि सध्या समर्थनगर येथील रहिवासी आणि पंच शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश बंडू राऊत वय 52 यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.